नमस्कार सगळ्यांना, शुभ दीपावली। आज बघा मी काय बनवणार आहे, गोडाचे शंकरपाळे। बघा काय काय साहित्य घेतले। 1 वाटी साखर, 1 वाटी पाणी, त्याला गॅसवरती गरम करून घेतलं साखर विरघळेपर्यंत, पाक नाही करायचा। नंतर 1 वाटी तूप टाकलं, थोडंसं कमी, बघा म्हणजे वाटीवर टाकलंच मी। दोन्ही मिक्स केले, थंड होऊ दिले चांगलं। बघा तूप पण टाकून थंड करून घ्यायचं। आता थंड होत आले। आता 7 वाट्या मैदा घेतला। बसल तेवढा मैदा घ्यायचा, मी अंदाजे 7 वाटे घेतलाय। बघा असं माझ्यासारखं करून बघा तुम्ही पण, थोडं थोडं करून जेवढं तुपात त्या बसल पाकात तेवढं घ्यायचं। बघा असं मळून रेस्ट करायला ठेवायचं एक अर्धा तास। झाले अर्धा तास 4-5 गोळे करून घेतले आणि त्याचं पातळ चांगलं लाटून घ्यायचं आणि साईडचे काढून टाकायचे, जे चिरा पडलेत ना ते काढून घ्यायचे। नंतर काप तयार करायचे। खूप छान होते, खुसखुशीत। बघा छोटे छोटे असं कट करून घ्यायचं सुरीनं, आपल्या सुरी चाकू तुम्ही काय म्हणता ते त्याच्याने करून घ्या। सगळे असे करून घ्यायचे। मी आता तुम्हाला दाखवतो म्हणून एक पोळी लाटून घेतली, त्याचं ते गॅस चांगलं गॅसवर कढई ठेवली, तेल चांगलं गरम करून घेतलं आणि सोडायचं मध्ये। आधी एक सोडून बघितलं, चांगलं तळल्यावर सगळे सोडले। मग असे सगळे सोडून घेतले, तळून घेतले, मस्त तळतायत, विरघळत नाही काय नाही, परफेक्ट त्याचं प्रमाण झालं छान। ब्राऊन होईपर्यंत मंद आचेवर तळले। बघा किती छान, बघा एकदम खुसखुशीत झाले।